मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे. कधी आलो होतो आता लक्षात. आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील. आणि आपल्याला तर मी प्रथम भेट आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मी विश्वमूर्तींना बोललो पण होतो, की मला यायचंय बाबांच्या. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात, मी आता हे सोपे शब्द आहेत म्हणून मी वापरतो. नंतर पण आजही तुम्ही प्रेरणा देता आम्हाला. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मी येताना एक सरकारी ताफा गेला. त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे महत्वाचा मुद्दा काय आहे, की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे आहेत. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे, ना जिंकलेल्यांचा विश्वास. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का आपण जिंकलो कसं? आणि आम्ही हारलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसं? याचं कारण स्पष्ट आहे. जे आता आमच्याकडनं आपण वदवून घेतलं, की सत्यमेव जयते. आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे. त्याच्या विरोधात आपण उभे आहे. ठीक आहे, आत्ताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक टीव्ही फक्त कारणीभूत असते, ती टीव्ही आज पडलेली आहे. पैशाचा अमाप वापर झाला, हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काहींनी म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा. योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थिसिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही आहेत, अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला, की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत. याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो. पण बाबा आज आपला तुम्ही आठवण करून दिली. अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जातंय हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल, की तिकडे तुम्हाला ती रिसीट दिसत नाही का? रिसीट दिसते बरोबर आहे. मग ती रिसीट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हेरिफाय करतील. दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो, तेव्हा ती मोजणी का नाही जात? मग व्हेरिफाय जी निशाणी आहे किंवा जे आपले रिसीट येतात, त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काही मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवताय. पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळण्याला मला मार्ग नाही. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं पंचायत प्रभाकर. त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली. सरासरी काढली कारण ते मोठे गणितच नाही. एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पडली. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. किती त्याचा फोटो आला नाही? काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एवढं म्हणजे 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकांच्या विरोधातच होतो. पण जेव्हा महाविकास आघाडी झाली, तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे. तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे असतं? आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्या ऐवजी तिथं का जातात? अमावस्येचा मुहूर्त का देतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न.